नमस्कार, मी माधवी देसाई. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मोठ्या वाहतूक कोंडीची. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा घाटात 5 ते 6 तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे घाटात मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे. सकाळपासूनच अनेक प्रवासी घाटात अडकलेले आहेत. आपल्याला याच वाहतूक कोंडी संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याच्या घाटात 5 ते 6 तासांपासून अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झाली आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे घाटात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. सकाळपासूनच अनेक प्रवासी घाटात अडकून पडलेत. खालापूर टोलनाक्यापासूनच ट्रॅफिकला सुरुवात झाली आहे. मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेतले जात आहेत. तर एक्सप्रेसवेवरून आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत. राजू, आता नेमकी काय स्थिती आहे? लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय का, की अजूनही ती स्थिती कायम आहे? ते आपण पाहतोय की ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस 10-10 मिनिटाचा ब्लॉक घेत आहेत. मात्र तरीही वाहतूक कोंडी जी आहे ती सुरळीत झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी आहे आणि थेट खालापूर टोलनाक्याच्या पासूनच ही वाहतूक कोंडीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावरती या वाहतूक कोंडीचा सामना करताना पाहायला मिळते. खरं तर सलग 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोक बाहेर पडलेली आहेत. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. वाहतूक पोलिसांची सुद्धा यंत्रणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तैनात केलेली आहे. मात्र ही वाहतूक कोंडी जी आहे ती अद्यापर्यंत सुटू शकलेली नाही. खरं तर आपण पाहतोय की याच्या आधी सुद्धा 32 तास जवळपास वाहतूक कोंडी झालेली होती. 2 दिवसापूर्वी काल सुद्धा पाहतोय आपण का वाशीमध्ये वाहतूक कोंडी झाली होती आणि आज पुन्हा एकदा आपल्याला या वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करताना पाहायला मिळतात. खरं तर थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोनही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मिसिंग लिंकची जी आहे त्याचं लोकार्पण सोहळा होणार आहे. मात्र त्याच्या आधीच मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी ही झालेली पाहायला मिळते. खरं तर अनेक वाहनांनी प्रवाशांनी जे आहे ते फुटबॉलवरतीच थांबणं पसंत केलेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणावरती घाटामध्ये वाहनं जी आहे ती बंद पडलेली आहे. त्यामुळे ही वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करणं सुद्धा पोलिसांपुढे एक मोठं आव्हान आहे. अनेक अवजड वाहनं जी आहेत ती सुद्धा आता साईडला पार्किंग करण्याचे आदेश जे आहे ते पोलिसांनी दिलेले आहेत. त्यामुळे हलकी वाहनं, लहान वाहनं जी आहेत ती सुरू आहेत, मात्र ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर बंद पडलेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. पुढच्या काही तास आणखी ही वाहतूक कोंडी अशीच राहण्याची शक्यता सांगितली जाते. काही प्रवासी जे आहे ते युटर्न मारून पुन्हा जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र तो सुद्धा संपूर्णपणे महामार्ग वाहतूक कोंडी त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे एक्सप्रेसवे असेल किंवा जुना रस्ता असेल या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि ही वाहतूक कोंडी थेट आपल्याला पाहायला मिळते का खालापूर टोलनाक्यापर्यंत आहे. त्यामुळे संपूर्णपणे घाटामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहे. एकीकडे सूर्य तळपतो आहे आणि दुसरीकडे अनेक वाहनं बंद पडल्यामुळे लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील यांना याचा सामना जो आहे तो करताना पाहायला मिळतो. त्यामुळे आता हे संपूर्णपणे चित्र आपल्याला पाहायला मिळते. कधी नेमकी वाहतूक कोंडी सुटणार असा प्रश्न प्रवाशांकडे होताना पाहायला मिळतोय. राजू, तुमच्या आजूबाजूला काही वाहनं उभी आहेत, त्या प्रवाशांशी आपल्याला संवाद साधता येईल का? किती तास झाले ते घराबाहेर पडून? अगदी आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. किती वेळ झाला तुम्हाला बाहेर पडलात? बघा, हे नेहमीचं ट्रॅफिक आहे. हे मंत्री संत्री काही कामाची नाही. काय 1 मे प्रत्येक वर्षी येते. मग तुम्ही अगोदर मोठ्या गाडीला बंद करा ना. मग तुम्ही काय करतात काय? मग तुम्ही पब्लिकला किती त्रास होतो? परवा मी चिंचपोकलीवरनं परवा मला यायला 5 तास लागले तलोयामध्ये यायला. काय कामाचे नाही, कोणी काय कामाची नाही आहे. आता किती वेळ तुम्ही अडकला तिथे? आता मी चाललोय पुण्याला का, पण आता किती वेळ जाणार ते माहिती नाही. आता मी बघतो 30 मिनिटं ट्रॅफिक आहे, पण कोणी काय कामाचं नाही आहे. बघ, ट्रॅफिकमध्ये कोण काय करत नाही, काय नाही. हे प्रत्येक सॅटर्डे संडे प्रत्येक वेळी हाल आहे. मी नेहमी अपडाऊन करतो. मी पाहतोय नेहमी अपडाऊन करतात आणि त्यांना अशाच वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करावा लागतोय. काही आणखी प्रवासी आपल्यासोबत आहेत. कुठून आलेला आहात? कुठे जायचंय? वाहतूक कोंडीचा किती त्रास होतो? आलोय मालाडला जातोय. मालाडवरून आलोय लोणावळ्यालाच जातोय. किती वेळ झाला वाहतूक कोंडीमध्ये? वार्ता गुंडीमध्ये नाही अर्धा पाऊण तास झालाय अजूनपर्यंत, आत्तापर्यंत तरी. किती त्रास होतो सगळ्याचा? खूप त्रास. ऊन नाही, खूप त्रास होतो आता तरी. तुम्हाला काय त्रास होतो? नाही, गरमी खूप आहे ना, त्यामुळे ह्या लोकांनी आज ह्याच्या सुट्टीच्या टायमाला तरी ओपनिंगमुळे पण होत असेल काहीतरी. त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावरती त्रास होतोय अशी प्रतिक्रिया जी आहे ती प्रवाशांची आहे. त्यामुळे काहीतरी पोलिसांनी असेल, सरकारने याच्यावरती उपाय लवकर शोधला पाहिजे अशा प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळत आहेत.
नक्कीच राजू, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू. तुम्ही सोबतच राहा. आपण वळूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अभूतपूर्व कोंडीमुळे आता गाड्या बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. घाटाची सुरुवात होताना तीव्र चढाव आहे आणि त्यात लांबच लांब रांगा लागल्यात. परिसरात तीव्र उन्हाळाही जाणवतोय. वाहतूक कोंडीमुळे हाफ क्लचवर गाड्या चढवाव्या लागतायत आणि त्यामुळे गाड्यांची इंजिन गरम होऊन गाड्या बंद पडण्याचे प्रकार आता होऊ लागले आहेत.